नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत वाढलेले वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर नीरज रायते सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार दिव्या. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर रायते हे वजन कमी करण्याच्या तसेच पोटातील विविध आजारांच्या दुर्बिणीद्वारे उपचार करणारे तज्ज्ञ सर्जन आहेत. ते पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक आणि डॉस क्लिनिक येथे कार्यरत आहेत. डॉक्टर रायते यांनी त्यांचे सहकारी डॉक्टर सतीश पणशेट्टे यांच्यासोबत डॉस अर्थात डायबिटीज आणि ओबेसिटी सपोर्ट आणि सोल्युशन्स ही संस्था चालू केली आहे. आज आपल्यासोबत ते वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय याविषयी सविस्तर चर्चा करणार आहेत. चला तर मग न वेळ घालवता आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. खरं तर पहिलाच प्रश्न असा की वजन वाढणं हे आजकाल खूप जास्त नॉर्मल झालेलं आहे आणि सगळ्याच वयाच्या लोकात हे बघायला मिळतं. तर आपलं वजन नेमकं वाढलेलं आहे की आपलं आयडियल वजन काय आहे आणि आता ते किती वाढलं आहे, तर वाढलं आहे आणि त्यावर उपचार घ्यायचे ते कसं कळणार आणि हे काळजीचं कारण आहे का? सर्वप्रथम साम संजीवनीचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा अतिशय ज्वलंत विषय आज आपल्या सगळ्यांसमोर चर्चा करण्यासाठी घेतलेला आहे. एक आकडा सांगतो जो सगळ्यांनी लक्षात ठेवायला हरकत नाही. तो आकडा आहे 90 किलो. साधारणतः भारतीय स्त्रियांची उंची ही 150 ते 160 सेंटीमीटर असते. भारतीय पुरुषांची उंची साधारण 170 ते 180 सेंटीमीटर असते. त्यामुळे 90 किलो किंवा त्यापेक्षा जास्त जर आपलं वजन असेल तर आपलं वजन हे अपेक्षेपेक्षा खूपच जास्त आहे असं सरळ सोप्या भाषेत समजायला हरकत नाही. बऱ्याचदा कसं होतं, आपल्याला ह्या गोष्टीची जाणीवच नसते की आपलं वजन जास्त आहे. जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात, आमच्याशी चर्चा करतात, तेव्हा 30-30, 35-35 वर्षाचा मुलगा असतो, पण आईला तो हेल्दी वाटत असतो आणि वजन किती असतं तर ते 100 किलो असतं. मग 100 किलो म्हणजे हेल्दी का? आणि जर 100 किलो हेल्दी असेल तर अनहेल्दी काय? तर ह्याच्यासाठी काही सोपे नियम आपण घालून दिलेले आहेत, ज्याच्यानुसार आपली उंची किती आहे हे सेंटीमीटरमध्ये मोजायचं आणि जी काही आपली उंची असेल सेंटीमीटरमध्ये त्याच्यातनं 100 वजा करायचे. माझी उंची आहे 170 सेंटीमीटर, त्यातनं 100 वजा केले तर माझं आदर्श वजन 70 किलो असलं पाहिजे. माझ्या आदर्श वजनापेक्षा 25 किलोनी जर माझं वजन जास्त असेल तर ही धोक्याची घंटा आहे. मग कोणीही आपल्याला काहीही सांगितलं तरी आपण स्वतः आता विचार करायला पाहिजे की आपण या धोक्याच्या पातळीच्या पुढे गेलेले आहोत का? तर हा अवेअरनेस हा फार आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अवेअरनेस मधली आहे ती म्हणजे आपल्या वजनामुळे आपल्याला काही आजार आहेत का? बरेचसे असे आजार आहेत जे वाढलेल्या वजनामुळे होतात, म्हणून ही काळजीची गोष्ट आहे. जसं जास्त वजन असणाऱ्या लोकांमध्ये खूप कॉमनली पुरुषांमध्ये डायबिटीस आणि स्त्रियांमध्ये PCOD हे अतिशय कॉमन झालेलं आहे. आणि त्यामुळे जास्त वजन असेल आणि PCOD असेल किंवा जास्त वजन असेल आणि डायबिटीस असेल किंवा वजनामुळे आपल्या आयुष्यात अडचणी येत असतील तर आपण आपल्या वजनाकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला फार वाटतं. अगदी सर. सर, वजन वाढताना हे लक्षात येत नाही किंवा खूप वाढलेलं वजन आहे त्यानंतर आपल्याला हे कळतं, पण नेमकं वजन कमी कसं करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. ते आम्हाला जाणून घ्यायचं, ते सांगा. अगदी मोलाचा प्रश्न विचारला. एक सिगरेट पिणारा माणूस आणि एक ज्याचं वजन जास्त आहे अशी व्यक्ती, या दोघांमध्ये काहीही फरक नसतो. दोघांनाही माहीत असतं की आपल्या ह्या गोष्टीमुळे आपल्याला कधी ना कधीतरी त्रास होऊ शकतो किंवा आपल्या हे जीवावर बेतू शकतं. म्हणून वजन कमी करण्यासाठी इन्स्टंट, क्विक, फास्ट, थोड्या दिवसात ह्या सगळ्या भूल थापा आहेत. खरंच जर काही वजन कमी करण्यासाठी काम करत असेल तर तो आहे मनाचा निग्रह, सातत्य, एक शिस्त आणि योग्य सल्ला. कसं आहे, आजकाल यूट्यूबमुळे ना सगळ्या गोष्टी सगळीकडे सहज उपलब्ध आहेत. व्यायाम, आहार, उपचारांमधले वेगवेगळे प्रकार आणि नवीन दुर्बिणीद्वारे उपचार या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. अडचण आहे ती योग्य सल्ल्याची. जर तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली तुमचे वजन करण्याचे प्रयत्न चालू केलेत आणि ते सातत्याने चालू ठेवलेत तर मी तुम्हाला इथे गॅरंटी देऊ शकतो की तुमचं वजन नक्कीच कमी होऊ शकतं. आपण आज जे वेगवेगळे फोटोज बघतो आहोत त्या फोटोजमधल्या ह्या सगळ्या स्टोरीज आहेत. या सगळ्यांनी हे ठरवलं की आपण योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचार सातत्याने घेतले पाहिजे.
अगदी सर. सर खरं तर जसं आत्ता तुम्ही म्हटलं, की योग्य सल्ला घेणे खूप गरजेचं आहे. तसंच तुमचे सल्ले घेणारे खूप लोकं आहेत, खूप पेशंट्स आहेत आणि त्यांच्यावर खूप यशस्वी उपचार झालेले आहेत आणि त्यांचं वजन आज खूप कमी झालेलं आहे. खूप चांगलं आयुष्य ते जगत आहेत. त्या पेशंट्सचे जे अनुभव आहेत, तुमचे त्यांच्यासोबत जे अनुभव आहेत, ते आम्हाला सांगा. खूप हृद्य अनुभव आहेत. आम्ही तर म्हणतो की आमच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्याच्याबरोबर एक कथा घेऊन येते. त्यामुळे आपण जर त्यांचे अनुभव आणि त्यांच्या कथा ऐकत बसलो तर आपल्याला वेळच पुरणार नाही. इतक्या प्रत्येकाची एक एक कथा आहे. आणि हे अनुभव, ह्या कथा ह्या फक्त ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्या नाही आहेत, तर त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांच्याही आहेत. आमच्याकडे एक जोडपं आलं होतं ज्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर साधारण 3 महिन्यांनी ते आम्हाला भेटायला आले होते. आणि जेव्हा ते भेटायला आले तेव्हा त्यांची पत्नी माझ्यासमोर ढसाढसा रडली. ती म्हणाली की सर, जेव्हा यांचं वजन जास्त होतं तेव्हा आम्हाला दोघांनाही जाणवत होतं की वजन जास्त आहे, पण दिशा सापडत नव्हती. आणि मग आम्ही कुठेही सामाजिक कार्यक्रमात गेलो की मला थोडंसं ऑकवर्ड व्हायचं की अरे ह्यांचं वजन जास्त आहे, आजूबाजूचे लोक काय म्हणत असतील, ह्यांना बसायला सोयीस्कर खुर्ची मिळेल का. लग्न समारंभात गेलो तर हे ज्या खुर्चीवर बसतील ती खुर्ची चुकून तुटणार तर नाही ना. तर त्यांच्या ह्या ज्या कन्सर्न्स होत्या ह्या अतिशय अतिशय महत्त्वाच्या होत्या. आणि त्या म्हणाल्या की आज मी खूप आनंदी आहे की मी माझ्या मिस्टरांसोबत छान सगळीकडे जाऊ शकते. त्यांचं आयुष्य खूप सुधारलं आहे. त्यांच्या वजन सुधारल्यामुळे, त्यांच्या आयुष्यात बदल झाल्यामुळे आमचं रिलेशनशिप खूप सुधारलेलं आहे. अशा खूप कथा आहेत, म्हणजे अंतच नाही. अगदी सर. सर दुर्बिणीद्वारे जे आपण उपचार करतो वजन कमी करण्यासाठी, त्यात तुमचा हातखंडा आहे. मी आत्ता प्रेक्षकांना पण ते सांगितलं. तर नेमकं दुर्बिणीद्वारे उपचार कसे केले जातात आणि काय उपचार ते असतात? तुम्ही जो शब्द वापरताय ना तो खूप मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा कसं आहे, शस्त्रक्रिया असं म्हटलं की माणूस एकदम अरे बापरे म्हणून थोडासा घाबरतो. अगदी. तुम्ही उपचार हा शब्द वापरलात आणि तुम्ही पेशंट किंवा या सगळ्या व्यक्तींबद्दलचा जो तुमची जी भावना आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. तर खरंच हे उपचार आहेत. ही शस्त्रक्रिया भूल द्यावी लागते म्हणून आपल्याला म्हणायला लागेल, पण ह्याच्यात कुठल्याही प्रकारची चिरफाड नाहीये. पोटावर भूल देऊन 5 छोट्या छोट्या होलद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. याला दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया म्हणतात. आपल्याला माहिती आहे की आता पित्ताशयाची शस्त्रक्रिया, हर्नियाची शस्त्रक्रिया, गर्भाशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया, इतकंच काय तर विविध प्रकारच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया ही दुर्बिणीद्वारे होतात. तशीच वाढलेलं वजन हाही एक प्रकारचा कॅन्सरच आहे आणि वाढलेल्या वजनाची शस्त्रक्रिया ही दुर्बिणीद्वारे होते. तर या शस्त्रक्रियेमध्ये पोटामध्ये छोटेसे होल करून आपल्या जठरामध्ये थोडेसे बदल केले जातात आणि ज्यामुळे आपला मेटाबॉलिक रेट वाढतो. म्हणजे वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराचा जो बर्नर आहे तो खूप हाय फ्लेमवर चालायला लागतो आणि त्याच्यामुळे एफर्टलेसली कुठल्याही प्रकारचं वेगळं काही चरबी शरीरातनं न काढता सुद्धा आपलं वजन चांगलं कमी होतं. अगदी सर. पण मग हे उपचार कोणी करावे किंवा असं विचारूयात की कोणी नको करायला हवे? म्हणजे काही पथ्य पाळावे लागतात का किंवा काही म्हणजे ज्यांना काही दुसरे आजार आहेत त्यांना हे उपचार करायला चालत नाही, असं काही आहे का? मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची यातली जी क्रायटेरिया आहे ना ती सेल्फ मोटिवेशन आहे. आज आपण हा विषय इथे चर्चा करतो आहे कारण मला असं वाटतं की हा कार्यक्रम ऐकणाऱ्या बऱ्याच जणांना या उपचारांबद्दल माहिती असेल, पण या उपचारांबद्दलची योग्य माहिती नसेल. त्यांना वाटत असेल की आपण अशा प्रकारचे काहीतरी उपचार करावे, पण ते कोणाकडे जाऊन करावेत, काय माहिती घ्यावी, याच्याबद्दल कुठेतरी मनात एक धाकधूक असेल. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करून आयुष्य निरोगी बनवायचं असेल तर आजचा हा कार्यक्रम ही एक सुवर्ण संधी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही जर खरंच मोटिवेटेड असाल तर तुमचं वजन कमी करण्यापासून आणि तुम्हाला निरोगी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सेल्फ मोटिवेशन आणि फॅमिली सपोर्ट या 2 महत्त्वाच्या गोष्टींनी वजन नक्की कमी होऊ शकतं. कोणाचं? तर मी मगाशी म्हटलं तसं ज्यांचं वजन त्यांच्या अपेक्षित वजनापेक्षा 30 किलोनी जास्त आहे, त्यांना त्यांच्या वजनामुळे अडचणी आहेत आणि वजनामुळे वेगवेगळे आजार आहेत, जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, घोरण्याचा त्रास आहे, ॲसिडिटीचा त्रास आहे, सांधेदुखीचा त्रास आहे, पाठदुखीचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, फॅटी लिव्हर आहे. ही लिस्ट न थांबणारी आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचा निर्णय घ्यायला हवा. अगदी. म्हणजे वजन वाढणं यामुळे खूप दुसरे आजार आहेत जे उद्भवू शकतात आणि ते खूप धोकादायक आहेत. सर याची काही जी शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तुम्ही करता, शस्त्रक्रिया म्हणण्यापेक्षा आपण त्याला उपचारच म्हणूयात, की ही जे दुर्बिणीद्वारे होणारे जे उपचार आहेत याचे नेमके काय काय फायदे आहेत? फायदे नक्कीच आहेत. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे, जसं आपण मगाशी एक स्टोरी ऐकली
की सेल्फ इमेज चेंज होते. बऱ्याचदा कसं असतं, माझा स्वतःचा अनुभव आहे की ज्यांचं वजन जास्त असतं ना ते खूप आनंदी व्यक्ती असतात, पण समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांना नेहमी त्रास देत असतो. एकदा का तुमचं वजन कमी झालं की तुमचा हा आनंदी स्वभाव आणि तुमच्याकडे बघण्याचा समाजाचा बदललेला दृष्टिकोन ह्याचं एक विनिंग कॉम्बिनेशन होतं. सकारात्मक मानसिकता झाली की वाढलेल्या वजनामुळे आलेले आजार हळूहळू करून कमी होतात. जसं मी आता जी यादी आपल्याला सांगितली, हे सगळे आजार वजन कमी झालं की कमी होऊ शकतात. म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांना डायबिटीस आहे, किंवा ज्यांचं वजन जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, ही जी लिस्ट आहे, वजन कमी हे ह्याचं मूळ कारण आहे. बऱ्याचदा आपण डॉक्टरकडे जातो आणि डायबिटीसची ट्रीटमेंट करतो, बऱ्याचदा आपण डॉक्टरकडे जातो आणि सांधेदुखीची ट्रीटमेंट करतो, पण वाढलेल्या वजनाचं मूळ कारणाची ट्रीटमेंटच करत नाही. आणि जर मूळ कारणाची ट्रीटमेंट केली नाही तर ह्या बाकीच्या उपचारांची ट्रीटमेंट करणं ही एक प्रकारची परिणामकारक उपचार होऊ शकत नाहीत असं मला वाटतं. अगदी सर, म्हणजे मूळ कारण जे आहे आधी त्याची आपल्याला ट्रीटमेंट करून घ्यायला हवी आणि त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी सरांचा नंबर, संपर्क क्रमांक, त्यांचा पत्ता सध्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तो पत्ता, संपर्क क्रमांक तुम्ही नोट करून घ्या. नक्कीच सरांचं मार्गदर्शन घ्या. सर काय म्हणतायत किंवा तुम्हाला अजून काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत कमी वजन करण्यासाठी किंवा तुमचं वाढलेलं जे वजन आहे त्यापासनं अजून काय काय विपरीत परिणाम त्याचे होऊ शकतात, काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे सगळं समजून तुम्हाला घ्यायचं असेल आणि बाकी सगळ्या आजारांना दूर ठेवायचं असेल तर नक्कीच एकदा सरांना संपर्क करा. त्यासाठी स्क्रीनवरचे संपर्क क्रमांक आवर्जून नोट करून घ्या. कार्यक्रमात वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वाढलेले वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि नीरज सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर पुन्हा आपण चर्चेकडे वळूयात. ब्रेकच्या आधी तुम्ही फायदे सांगितले होते, दुर्बीणद्वारे जे उपचार होतात त्याचे. तुमच्याकडे नक्कीच असे खूप रुग्ण अनुभव असतीलच, तुमच्याकडे खूप असे रुग्ण आले ज्यांच्यावर तुम्ही हे उपचार केलेत, तर त्यांचा एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नक्कीच. काही काही अनुभव हे अतिशय युनिक आहेत. जसं सगळ्यात जास्त आजपर्यंत ज्यांचं वजन जास्त होतं, ज्यांची आम्ही हे उपचार केले, त्यांचं वजन होतं 272 किलो आणि आज त्यांचं वजन आहे 110 किलो. 272 ते 110 किलोचा हा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये पहिले ते जेव्हा आम्हाला भेटायला आले होते तेव्हा त्यांचं वजन होतं 120 किलो. पण भेटले, त्यांना वाटलं की नाही, आपण आपलं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करूया. 6 महिने गेले, 6 महिन्यांनी पुन्हा भेटायला आले तेव्हा वजन झालं होतं 170 किलो. म्हणजे जे काही करत होते त्याचा बहुधा परिणाम होत नव्हता. तिसऱ्या वेळेला ते आम्हाला भेटायला नाही आले, त्यांचे मित्र आम्हाला भेटायला आले की सर, तो आता घरातच अडकलेला आहे, त्याला घरातनं बाहेर पडता येत नाहीये आणि आता आपल्याला नक्कीच काहीतरी करायला लागेल, नाहीतर हे त्याच्या जीवावर भेटेल. मग आम्ही त्याला भेटलो, त्याच्याशी चर्चा केली. पुढचे 3 महिने त्याच्याबरोबर आम्ही त्याचं वजन पहिले शिस्तबद्ध पद्धतीनं आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. जेव्हा त्यांची शस्त्रक्रिया केली तेव्हा त्यांचं वजन होतं 232 किलो. अर्थात शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारेच झाली आणि मग हळूहळू करत गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचं वजन आता 110 किलोपर्यंत कमी आलं आहे. ते पुण्यात राहत होते, पुण्याहून ते आता नागपूरला शिफ्ट झाले. त्यांनी त्यांचं स्वतःचा एक हॉटेलचा व्यवसाय चालू केला आणि त्यांचं रिसेंटली, मला तरी 6 महिने वर्ष झाले असतील, फोन आला होता, कोरोनाच्या आधीच्या गोष्ट आहे ते, की त्यांनी स्वतः इंडिपेंडेंटली एक ट्रेकसुद्धा केला. अरे वा. आमच्या सगळ्या पेशंटचा एक सपोर्ट ग्रुप आहे. त्या सपोर्ट ग्रुपवर असे वजन कमी झालेले जे सगळे मंडळी असतात ना, ते त्यांचे हृदय अनुभव आमच्याशी शेअर करतात. सगळ्यात जुना जो पेशंट आहे त्यांचं वजन होतं 200 किलो. 2011-12च्या सुमारास त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. आज 10 वर्ष झाली आहेत आणि ते अतिशय छान आयुष्य जगत आहेत. आणि त्यांना तर आम्ही आमचे लकी मॅस्कॉट म्हणतो, कारण ते स्वतःच ज्यांच्या शस्त्रक्रिया करायचे असतील त्यांना इतकं सुंदर मार्गदर्शन करतात, इतका सुंदर आधार देतात, इतकी सुंदर एन्करेजमेंट करतात की त्याच्यामुळे कितीतरी जणांनी त्यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आणि अशा घटनांमुळे असं वाटतं की जे काही आपण करतो आहोत ते योग्य करतो आहोत. हे जे उपचार आहेत ते नक्कीच परिणामकारक आहेत आणि ज्या व्यक्तींपर्यंत हे उपचार पोचले नाही आहेत त्यांच्यापर्यंत जर आपल्याला पोचता आलं आणि त्यांना जर आमच्यापर्यंत पोचता आलं तर कितीतरी आयुष्य आपण बदलू शकू. अगदी सर, खूप कौतुकास्पद खरं तर हे आहे की जे लोक खूप छान आयुष्य जगतायत, म्हणजे ज्यांचं वजन वाढलेलं असतं त्यांना असं वाटतही नाही की आपण हे कधीतरी करू शकू आयुष्यात, आणि ट्रेक करणं खरं तरी खूप मोठी गोष्ट आहे. सर, एक असा समज आहे लोकांमध्ये की डायबिटीज बरा होतो या उपचाराने,
या दुर्बिणीचा जो उपचार आहे ते खरं आहे का? 100% खरं आहे. पण कुठला डायबिटीस बरा होतो हे समजून घ्यायला पाहिजे. डायबिटीसचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. एक डायबिटीस असतो जो अतिशय लीन माणसांमध्ये होतो, म्हणजे ज्यांचं वजन 50 किलो 60 किलो असतं. त्यांच्यामध्ये शरीरात इन्शुलिन तयार होत नसतं किंवा जे तयार होत असतं त्याचा यशस्वी परिणाम होत नसतो. त्यांच्यामध्ये ह्या उपचारांचा काहीही उपयोग नाही. पण ज्यांचं वजन जास्त आहे, अपेक्षित वजनापेक्षा जास्त आहे, म्हणजे 25 किलो 30 किलो जर जास्त असेल त्यांच्या वजनापेक्षा, म्हणजे साधारण 80 85 90 95 100, अशा व्यक्तींमध्ये वजन कमी झालं की डायबिटीससाठी लागणारी सगळी औषधं बंद होऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट आहे की डायबिटीसचं निदान झाल्यानंतर लवकरात लवकर हे उपचार घेणं गरजेचं असतं. जितका कालावधी जाईल आणि जितके डायबिटीसचे उपचार जुने असतील तितका मिळणारा परिणामकारक रिझल्ट हा थोडासा कमी होऊ शकतो. जसं आपण मगाशी जास्त वजन असलेल्या व्यक्तींच्या कथा ऐकल्या ना, तसं 100 युनिट इन्शुलिन घेणारी व्यक्ती ह्या शस्त्रक्रियेनंतर, ह्या उपचारानंतर विदाऊट कुठल्याही डायबिटीसची औषधं आणि विदाऊट इन्शुलिन आज निरोगी आनंदी आयुष्य जगते आहे. यासारखी समाधानाची बाब कुठली असेल? अगदी सर. डायबिटीसच्या रुग्णांना इन्शुलिनसाठी ना इंजेक्शन घ्यायला लागतं आणि जेव्हा हे उपचार होतात, डायबिटीस जातो, इन्शुलिन बंद होतं, तेव्हा ते अक्षरशः येऊन म्हणतात की रोजच्या रोज टोचून घ्यायचा जो त्रास आहे ना, त्यापेक्षा हा एकदाच कायमचा उपचार हा आमच्यासाठी मिळालेलं एक वरदान आहे. डायबिटीज हे पण सध्या खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. तर डायबिटीज यानं बरं होणं हे खूप चांगली गोष्ट आहे. अजून एक गोष्ट अशी सर की लायपोसक्शन हे वर्ड किंवा ही जी टर्म आहे ती खूप ऐकण्यात येते. तर हे नेमकं काय आहे लायपोसक्शन? सोपं आहे. लायपोसक्शन म्हणजे लायपो म्हणजे फॅट, आणि ते जेव्हा आपल्या शरीरातनं सक्शन करून काढून घेतलं जातं तेव्हा त्याला लायपोसक्शन म्हणतात. ही एक प्रकारची शस्त्रक्रियाच असते, पण ही सौंदर्य शस्त्रक्रिया आहे. लायपोसक्शन कोणी करावं? ज्यांना त्यांच्या शरीराच्या कुठल्या ठराविक भागामध्ये थोडीशी चरबी जास्त वाटते आहे. सो आपल्याला सुंदर व्हायचं आहे का सुंदर आणि निरोगी व्हायचं आहे, हा निर्णय आपल्याला प्रत्येकाला घ्यायला लागेल. लायपोसक्शनच्या एका सेटिंगमध्ये जास्तीत जास्त 5-8 मॅक्सिमम डोक्यावरून पाणी 10 किलो फॅट काढलं जाऊ शकतं. पण ज्यांचं वजन 30 किलो 40 किलो 50 किलो जास्त आहे त्यांना लायपोसक्शनचा बिलकुल परिणाम होत नाही. दुसरं, लायपोसक्शननी फक्त त्वचेखालचं फॅट काढलं जातं. ही आपण उपचारांची चर्चा करतो आहोत त्या उपचारांमध्ये विसरल फॅट म्हणजे पोटाच्या आतलं फॅट, जे सर्व आजारांचं मूळ असतं, ते निघून जातं. आणि हे विसरल फॅट गेल्यामुळे वजन कमी होतं, तुम्ही निरोगी होता, तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारतं आणि तुम्ही सुंदर तर होत नाहीच, सुंदर बरोबर निरोगीही होता, असा याचा डबल बेनिफिट होतो. अगदी सर. सर खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न हा मला जो विचारायचा आहे. शस्त्रक्रिया म्हटलं की आपल्या डोक्यात खर्चाचा विषय जो आहे तो सगळ्यात आधी असतो. आपण दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया म्हणत नाहीये, पण अर्थात ती शस्त्रक्रियाच आहे. तर ह्याचा जो खर्च आहे तो सामान्य माणसाला परवडणारा आहे का? कारण वजन वाढणं हे सगळ्यातच दिसून येतंय सध्या. तर ते नेमकं खर्च कसं मॅनेज करता येईल? नक्कीच सामान्य माणसांना परवडणारा आहे याचा खर्च. आज आम्ही पुण्यात आहोत, तर पुण्यात महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून पेशंट्स येतात आणि हे उपचार करून घेतात. मुंबईहून येतात, नवी मुंबईहून येतात, सोलापूरहून येतात, कोल्हापूरहून येतात, सांगोल्याहून येतात, म्हणजे यादी अनएंडिंग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे खर्च आता शासनमान्य सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीममध्ये सुद्धा कव्हर्ड आहेत. त्याच्याशिवाय जर तुमचा इन्शुरन्स 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त असेल तर हे उपचार इन्शुरन्समध्येही करता येतात. त्यामुळे खर्चाची फारशी अडचण आता राहिली नाही आहे. त्याच्याशिवाय खूप चांगल्या फायनान्सिंग कंपन्या आहेत जे ह्या उपचारांसाठी फायनान्स देतात. कसं आहे माहिती का, खर्च हा आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. हा उपचार करताना आपण एकदाच खर्च करतो, पण जर आपलं वजन जास्त असेल, आपल्याला सारखं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागत असेल आणि त्याची बिलं भरायला लागत असेल, तर तो होणारा खर्च आणि एकीकडे हा एका वेळचा खर्च ह्याची जर तुलना केली तर सारखा उपचार घेण्यातला खर्च हा नक्कीच जास्त असतो. त्यामुळे खर्चाकडे बघण्याचा जर आपला दृष्टिकोन आपण बदलला तर ह्या खर्चात आपलं आयुष्य सुधारू शकतं, आपल्याला एक नवीन आयुष्य मिळू शकतं, आपले आजार जाऊ शकतात, त्या आजारांची औषधं, त्याची ट्रीटमेंट, तो खर्च वाचू शकतो. हा दृष्टिकोन मला जास्त चांगला वाटतो.
अगदी सर. सर सध्या खूप प्रेक्षक आहेत आपले जे हे कार्यक्रम बघताहेत आणि त्यांना त्यांचं वजन खूप वाढलेलं जरी असेल तरी काही निमित्ताने ते टाळाटाळ करतायत ही शस्त्रक्रिया म्हणू, हे उपचार म्हणू किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी कायम एकच गोष्ट सांगतो. मी यापूर्वी जेव्हा इथे आलो होतो तेव्हाही हे सांगत होतो की तुम्ही जर स्वतःवर खुश असाल, तुम्हाला जर स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल, तुम्हाला स्वतःला एक या नवीन वर्षात काही गिफ्ट द्यायचं असेल, तर द बेस्ट गिफ्ट यू कॅन गिव्ह टू युअर सेल्फ, टू युअर फॅमिली, टू युअर किड्स इज युअर ओन हेल्थ. तुम्हाला जर स्वतःला, तुमच्या कुटुंबांना, तुमच्या मुलांना जर एक छान भेटवस्तू द्यायची असेल तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, वाढलेल्या वजनाकडे लक्ष द्या. तुम्हाला खूप चांगले सपोर्ट सिस्टीम आता अवेलेबल आहे. तुम्ही सहज या उपचारांची मदत घेऊ शकता आणि तुमचं आयुष्य बदलू शकता. फक्त हा निर्णय स्वतः घेणं आवश्यक आहे आणि मग हा निर्णय घेतल्यानंतर योग्य माणसापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. अगदी म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सरांचे नंबर सध्या स्क्रीनवरती दिसत आहेत, ते तुम्ही नोट करून घ्या. जसं आत्ता सरांनी सांगितलं की आपलं आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं आहे. लहान मुलांना असो किंवा वयोवृद्धांना असो, सगळ्यांनाच कुटुंबाची गरज असते आणि तोच एक गिफ्ट आहे. तर खरंच तुम्ही सरांचा सल्ला घ्या. तुमचं वजन खूप वाढलेलं असेल, त्या वाढत्या वजनामुळे अजून खूप दुसरे आजार आहेत जे उद्भवत आहेत आणि त्या सगळ्यांना दूर ठेवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी डॉक्टर नीरज रायते यांचे नंबर सध्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, त्यांचा पत्ता स्क्रीनवरती फ्लॅश होतोय. त्यांचे तुम्ही नंबर आणि पत्ता दोन्ही नोट करून त्यांना आवर्जून संपर्क करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या, सल्ला घ्या आणि त्यांची अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता. त्यांना तुम्ही एकदा फोन करून ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेट द्या. पण आवर्जून एकदा असा काहीही तुम्हाला त्रास असेल किंवा तुमचं वजन वाढलेलं असेल आणि त्याला कमी करायचं असेल तर नक्कीच सरांचा सल्ला घ्या. सर तुम्ही त्याला वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तुमचे अनुभव आमच्या प्रेक्षकांसोबत आमच्यासोबत शेअर केले त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू दिव्या. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.